नमस्कार. दीपज्योतिर्नमोस्तुते. लेखिका सुशीलाताई महाजन. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 10. महाराष्ट्रात आता बऱ्याच ठिकाणी शाखा निघाल्या होत्या. समिती स्थापन होऊन 3-4 वर्षे होत आली होती. या काळात डॉक्टरांच्या आणि मावशींच्या गाठीभेटी होतच होत्या. आलेल्या अडचणींना मावशी तोंड देत होत्या. जरूर पडेल तेव्हा डॉक्टरांना भेटून सल्ला विचारत होत्या. हा समिती विस्तार डॉक्टर बघत होते. मावशींच्या धडाडीमुळे त्यांना विश्वास वाटत होता की संघाप्रमाणेच स्त्रियांचं हे काम आकार घेऊ लागेल. वर्ध्याला शाखा सुरू झाल्यापासून वर्ध्याच्या शाखेत डॉक्टर कधीच आले नव्हते. तो योग 1939च्या डिसेंबर अखेरीस आला. डॉक्टर प्रकृती स्वास्थ्यासाठी जानेवारी 1940मध्ये बिहारमधील राजगीर येथे काही दिवस जाणार होते. त्यापूर्वी ते वर्ध्याला आले असताना मावशी त्यांना भेटल्या. मावशींनी त्यांना शाखेत येऊन सेविकांना काही मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. डॉक्टरांनी ती लगेच मान्यही केली. डॉक्टर शाखेत येऊन स्वतः मार्गदर्शन करणार हे फार महत्त्वाचे होते. डॉक्टरांच्या भाषणाचा आशय होता, मुलांना निष्क्रिय बनवू नका. अशा रीतीने अनेक ठिकाणी समितीच्या शाखा सुरू झाल्या. ह्या शाखा सुरू करणाऱ्या भगिनींशी मावशींचे मैत्रिणीचे नाते होते. त्यापैकी बऱ्याच जणी समवयस्कच होत्या. त्यामुळे त्यांचे नाते चटकन जुळले. त्या खूप खेळीमेळीने थट्टामस्करीने वागत. सर्वांचा अंतस्थ विचारांचा ओघ एक असल्याने त्या सर्वजणी एकमेकींशी चटकन समरस झाल्या. जणू बालपणीच्या मैत्रिणीच. एकमेकींना नावानेच हाक मारत असत. उदाहरणच द्यायचे झाले तर माई अफझलपूरकरांना मावशी बनूताई म्हणत. 1940मध्ये मुंबईत नायगावला अहमद सेलर बिल्डिंगमध्ये आजच्या प्रसिद्ध लेखिका व गायिका श्रीमती योगिनी जोगळेकर यांनी शाखा सुरू केली आणि मुंबईच्या समितीचा शुभारंभ झाला. मुंबईला मात्र शाखेवर दिले जाणारे शिक्षण समिती पद्धतीनेच दिले जाई, कारण योगिनीताई पुण्याहून शिकून आल्यावरच त्यांनी मुंबईला समितीची शाखा सुरू केली. त्याचवेळी त्यांना आणखी एका भगिनीची साथ मिळाली. त्या म्हणजे लीलाताई परळकर, श्रीमती लीलाताई शेरे. त्यांनी त्याच सुमारास दादरला दुसरी शाखा काढली होती. मुंबईच्या बहुतेक जणींचे पुण्याला कोणी ना कोणी नातेवाईक असतेच. त्यामुळे बऱ्याच जणींचे पुण्याला जाणे येणे असे. त्यामुळे काही जणींनी पुण्याला जाऊन आल्यावर आपापल्या ठिकाणी शाखा सुरू केल्या. उदाहरणार्थ कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण इत्यादी. या सर्वांमध्ये कल्याणची शाखा मुंबईच्या बरोबरच म्हणजे 1939मध्ये श्रीमती इंदिराबाई फणसे यांनी सुरू केली. त्याही पुण्याला प्रशिक्षणा वर्गाला जाऊन आल्या होत्या. त्या 2 वर्षात खूपच ठिकाणी समितीच्या शाखा निघाल्या. साऱ्या देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. स्त्री शिक्षणाचे प्रमाणही वाढत होते. शहरांमधून घरोघरच्या मुली शाळेत जाऊन मॅट्रिकपर्यंत शिकत होत्या. गावात महाविद्यालये नाहीत, म्हणूनच त्यांचे शिक्षण थांबत होते. शिक्षणामुळे येणारा सुजाणपणा मुलींच्यात आला होता. देशात चाललेल्या घडामोडींमध्ये स्त्रिया रस घेत होत्या. स्वातंत्र्यासाठी आपणही काही करावे असे प्रत्येकीला वाटत होते. त्यामुळे राष्ट्रीय दृष्टिकोन देणाऱ्या समितीकडे आपोआपच मुली आकृष्ट होत होत्या. तरुण वयात कोणतीही गोष्ट स्वतःला झोकून देऊन करावी असे वाटत असते. त्या वृत्तीला उघड्या मैदानावर लाठीकाठी शिकवणारी, लेझिम जंबियाचे शिक्षण देणारी, तरुण मनाला उत्साह देणारे खेळ शिकवणारी, वस्तुस्थितीची जाणीव करून देणारे बौद्धिक पुरवणारी समिती तरुणींना आपोआपच समितीस्थानाकडे खेचत होती. घरोघरीच्या आबालवृद्ध पुरुषांनाही त्या काळात संघाचे जबरदस्त आकर्षण वाटत होते. गावोगावाहून मावशींना अनेक पत्र येत. सर्व पत्रांचा सूर एकच असे, मावशी, आम्ही समिती सुरू केली आहे. आम्ही वर्ग घेणार आहोत. आम्हाला शिकवण्यासाठी कोणीतरी शिक्षक पाठवा. किंवा मावशी, तुम्ही आमच्या शाखेवर यावे. तुम्हाला बघण्याची आणि भेटण्याची आम्हाला खूप उत्सुकता आहे. तरी केव्हा येणार? समितीचा व्याप वाढत होता तरी सांसारिक जबाबदाऱ्या सुटल्या नव्हत्या. घरात लग्नाची मुलगी होती. वत्सलाताई पदवीधर होत्या. तसे त्यांचे लग्नाचे साधारण ठरलेही होते. मुलगा माहितीतला नागपूरचा होता. शिकलेला होता. चोळकरांचे घराणेही चांगले होते. पण मुलगा बोटीवर कामाला होता. त्या काळी अशा प्रकारे बोटीवर काम करणाऱ्या आणि देशोदेशी फिरणाऱ्या व्यक्तीबद्दल अनेक गैरसमज असत.
काही ना काही कारणांनी लग्न लांबले होते इतके खरे. शेवटी मावशींनी त्यात लक्ष घालून लग्नाचे नक्की केले. त्याचवेळी वर्ध्याचे संघप्रमुख आप्पाजी जोशी यांच्या मुलीचा विवाह झाला होता. खूप थाटामाटात लग्न झाले होते. आता हे केळकरांच्या कडचे लग्न, पुढील पिढीतले पहिले कार्य. तेव्हा हेही तितक्याच तोलामोलाने थाटात होणार असे सर्वांना वाटत होते. मावशींना कोणीतरी म्हटले, लक्ष्मीबाई, आप्पाजींकडच्या कार्याच्या वर्तान कार्य तुमच्याकडचे झाले पाहिजे हां. मावशी हसल्या आणि म्हणाल्या, मला कोणाशी स्पर्धा करावयाची नाही. ज्याला जसे झपेल त्याने तसे करावे. एकीने सरी घातली म्हणून आपण दोरी घालण्याचे कारण नाही. बोलणारा गप्प बसला. घरातली परिस्थिती ओढीताणीचीच होती म्हणून मावशींनी निर्णय घेतला की लग्न साधेपणाने करायचे. देण्याघेण्याचे अवडंबर माजवायची नाही. चोळकर मंडळींना तसे सुचविले. पुरोगामी विचारांच्या चोळकरांना ते पटले आणि वैदिक पद्धतीने अगदी साधेपणाने विवाह पार पडला. कोण काय म्हणेल ह्या विचारांनी खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी मावशी कधीच जात नसत. घेतलेला निर्णय विचारपूर्वक असे आणि तो त्या ठामपणाने पार पाडत असत. ह्या त्यांच्या गुणाचा अनुभव समिती कार्यात अनेक वेळा आला. ह्या लग्नाला विशेष म्हणजे डॉक्टर हेडगेवार आले होते. मावशींनी रीतीप्रमाणे त्यांना बोलवणे केले होते, पण अनंत कामाच्या व्यापात असलेले डॉक्टर आपल्याकडे मुद्दाम लग्नाला येतील असे काही मावशींना वाटले नव्हते. लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजे 4 जानेवारी 1940 ह्या दिवशी रात्री 12 वाजता काही सहकाऱ्यांना घेऊन लग्नघरी हजर झाले. सर्वांची धांदल उडाली. इतकी मोठी व्यक्ती आपल्याकडे आली याचे मावशींना फारच अप्रूप वाटले. डॉक्टरांना त्या म्हणाल्या, आपण कामाच्या इतक्या व्यापातून आमच्याकडे कार्याला आलात त्याबद्दल आम्हा सर्वांना खूपच आनंद झाला आहे, पण आपल्याला मात्र त्रास झाला असेल. छेछे, त्यात त्रास कसला? बहिणीकडे भावाने नाही जायचे तर कोणाकडे जायचे? माझे हे कर्तव्यच होते येण्याचे, डॉक्टर म्हणाले. यावरून मावशींना डॉक्टर हेडगेवार किती मानित हे लक्षात येते. 1940च्या मे महिन्यात पुण्याला समितीचा प्रशिक्षण वर्ग झाला. त्याचा खूपच चांगला परिणाम होऊन पुण्यात अनेक शाखा सुरू झाल्या. त्यानंतर पुण्याला मावशींनी एक बैठक घेतली. त्या बैठकीला पश्चिम महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी शाखा सुरू झाल्या होत्या तिथल्या सर्वांना बोलवले होते. जी केतकर यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीचे स्वरूप थोडेसे प्रशिक्षण वर्गासारखे होते. सकाळी भावे स्कूलच्या मैदानावर शाखा घेण्याचे प्रात्यक्षिक होऊन बैठकीला आलेल्या सेविकांना शाखा घ्यायला लावत. दुपारी थोडे बौद्धिक व बाकी सर्व वेळ शाखांच्या विस्ताराबद्दल चर्चा होई. याचवेळी समितीची कार्यपद्धती ठरवली. अधिकारी नेमले व त्यांचे नामाभिमान झाले. संबंध शहराची जी प्रमुख तिला संचालिका हे नाव देऊन तिच्याबरोबर काम करणारी जी सेविका ती शहर कार्यवाहिका असे ठरले. ह्याच बैठकीत काकू परांजपे यांचे नागपूर विभाग प्रमुख, ताई आपटे यांची पुणे विभाग प्रमुख व ताई देवेकर यांची दक्षिण विभाग प्रमुख अशा नेमणुका झाल्या. सुरुवातीला पुणे, नागपूर, वर्धा ह्या ठिकाणीच फक्त वर्ग घ्यावेत असे ठरले. या बैठकीला माई अफजुलपूरकर सोलापूर, ताई दिवेकर कराड, माई गोडबोले सांगली, उषाताई मोकाशी सातारा, बाळूताई करंदीकर सोलापूर व त्यांच्याबरोबर आणखी 2-3 सेविका आल्या होत्या. त्याशिवाय पुण्यातल्या सेविका होत्याच. ह्या बैठकीनंतर ठिकठिकाणी शाखा निघाल्या. ह्या बैठकीत भगिनींनी आपले अनुभव व अडचणी सांगितल्या. अहवालावरून असे दिसून आले की ठिकठिकाणी उत्साह खूप आहे. समिती शाखा सुरू करण्याची मागणी सर्व ठिकाणी आहे. काम वाढते आहे. आता ह्या कामाला अधिक शिस्त लावणे आवश्यक आहे. हे पाहून मावशींनी सूचना केली की शाखा नियमित सुरू करून 6 महिने झाल्याशिवाय तेथे ध्वज लावू नये व ध्वज लावण्यास सुरुवात केलेल्या शाखांशिवाय इतर शाखा संस्थेत धरू नयेत. त्याचप्रमाणे उपस्थिती, जमा खर्च, शाखास्थानावरील कार्यक्रम ह्यांचा अहवाल केंद्राकडे पाठवावा. ह्याच बैठकीत वर्धा हे समितीचे केंद्र म्हणून अधिकृतपणे जाहीर केले. सार्वजनिक कामात भोंगळपणा मुळीच चालणार नाही. सर्व कारभार चोख पाहिजे या गोष्टींवर मावशींचा कटाक्ष असे. घरातला काटेकोरपणा व व्यवस्थितपणा त्यांनी समिती कार्यातही आणला होता. शेवटपर्यंत मावशींनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले. हिशोबांच्या वह्यांमध्ये झालेली दिरंगाई त्यांना मुळीच खपत नसे. त्या बाबतीत पुढे सेविकांना बोलणी खावी लागली आहेत. असो, ही बैठक चालू असताना पुण्याला संघाचा उन्हाळी वर्ग चालू होता. डॉक्टर हेडगेवार प्रकृती ठीक नसतानाही तेथे उपस्थित होते.
मावशींना डॉक्टर आल्याचे समजल्यावर त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी वर्गावर गेल्या. कामाच्या वाढीसंबंधी व प्रकृतीबद्दल त्यांचे बोलणे झाले. त्याचवेळी तेथे सांगलीचे श्री का भा लिमये ह्यांच्या संघटना या विषयावर बौद्धिक वर्ग होता. मावशींनी अधिकारी व्यक्तीकडून त्यांचे विचार ऐकावेत असे डॉक्टरांना मनापासून वाटे, म्हणून त्यांनी मावशींना त्या बौद्धिकला थांबायला सांगितले. पण मावशींना ती वेळ जमण्यासारखी नव्हती, कारण त्याचवेळी समितीची पण बैठक चालू होती. त्यामुळे आपली अडचण मावशींनी डॉक्टरांना सांगितली. एवढ्या मोठ्या माणसाचा शब्द कसा मोडावा असा विचार मावशींनी केला नाही. आपले कामही तितकेच महत्त्वाचे आहे याचे भान त्यांना होते. म्हणूनच त्या डॉक्टरांना सांगू शकल्या आणि मावशींचे हे धोरण पुढेही कायम होते. समितीच्या कामाला त्या नेहमीच अग्रक्रम देत. मावशींची ही अडचण डॉक्टरांच्या लक्षात आली व त्यांनी मावशींसाठी श्री काभालिमये ह्यांच्या बौद्धिक वर्गाची वेळ मावशींच्या सोयीप्रमाणे बदलवून घेतली. हेतू हाच होता की त्या बाई बौद्धिक विचारात कुठे कमी पडू नयेत. जणू डॉक्टर मावशींसारख्या हिऱ्याला पैलू पाडत होते आणि हिराही असा होता की सर्वांगाने झळाळून उठत होता. डॉक्टरांची व मावशींची ही भेट शेवटचीच ठरली. त्या बौद्धिकच्या वेळी श्री काकालिमयांची व मावशींची डॉक्टरांनी ओळख करून दिली व पुढे डॉक्टरांच्या नंतर काकालिमये यांनी अत्यंत आपुलकीने मावशींना समिती कार्यात मदत केली. पुण्याची बैठक झाली आणि मावशी वर्धेस परत आल्या. मावशींना नागपूरहून वर्गावरून आलेल्या स्वयंसेवकांकडून समजले की डॉक्टर वर्गाच्या समारोपाला येऊ शकले नाहीत. मावशींच्या मनात नको ती शंका येऊ लागली. त्यावेळी घरोघरी फोन नव्हते व नागपूरला जाणेही शक्य नव्हते. त्यामुळे कोणी स्वयंसेवक नागपूरहून आले तरच डॉक्टरांच्या प्रकृतीबद्दल मावशींना काही समजत असे. दिनांक 21 जून 1940 रोजी सकाळी 9:30 वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वर्ध्याच्या दुर्गा चित्रपटगृहात जाहीर भाषण होते. मावशी सहसा अशी भाषणे चुकवत नसत. त्या भाषणाला मावशी व त्यांचा मुलगा दिनकर हे दोघे गेली होती. भाषण सकाळी 9:30ला होते, पण 8:30 वाजताच चित्रपटगृह माणसांनी भरून गेले होते. 9:30 होऊन गेले तरी सुभाषबाबू आले नव्हते. हळूहळू 10 वाजले तरीही आले नाहीत. आता सर्व लोक चुळबुळ करू लागले. तेवढ्यात सुभाषबाबू सभास्थानी आले. अतिशय सावकाश व जड पावलांनी ते मंचावर चढले आणि त्यांनी डॉक्टर हेडगेवारांच्या निधनाची ती जीवघेणी बातमी सांगितली. सारी सभा शोकाकुल झाली होती. सर्वांनाच अत्यंत धक्का बसला होता. खरे म्हणजे सुभाषबाबू डॉक्टरांना भेटण्यासाठी व काही महत्त्वाच्या गोष्टीत त्यांचा सल्ला घेण्यासाठी आले होते. पण दुर्दैवाने या 2 थोर पुरुषांची भेट झाली नाही. भेट झाली असती तर कदाचित काही वेगळेच घडले असते. त्याच सभेत डॉक्टरांना सर्वांनी दुःखद अंतःकरणाने श्रद्धांजली वाहिली. सुभाषबाबूही बोलले, पण त्यात कोणाचेच मन नव्हते. मावशी अत्यंत अस्वस्थ झाल्या. सख्खा भाऊ गेल्यासारखे त्यांना दुःख झाले. त्या व त्यांचे मुलगे दुपारच्या गाडीने नागपूरला गेले. साऱ्या नागपूरवर एक प्रकारची अवकळा आली होती. डॉक्टरांचा मृतदेह नागपूरचे संघचालक श्रीमंत बापूसाहेब घटाटे यांच्या घरी ठेवण्यात आला होता. त्या ठिकाणी असंख्य संघ स्वयंसेवक डॉक्टरांच्या अंत्यविधीला जमले होते. साऱ्यांनाच दुःखावेग आवरत नव्हता. मावशींनी आपल्या मार्गदर्शकाचे साश्रू नयनांनी अखेरचे दर्शन घेतले व त्या जड मनाने परतल्या. आज समितीचा एक सच्चा हितचिंतक गेला होता. यापुढे खऱ्या अर्थाने समिती स्वबळावर उभी राहणार होती. भाग 10 समाप्त. क्रमशः